कल्याणमधल्या खडवली पडघा या रस्त्यावर भला मोठा जीवघेणा खड्डा पडला, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। तरी सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर हा खड्डा बुजवण्यात येईल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। कल्याणमधल्या खडवली राय रस्त्याची दुरवस्था झाली। 2 वर्षातच हा रस्ता खराब झाला, त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांचे प्रचंड हाल होतात। त्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली, तसंच संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते। सोलापूरमधल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी यशस्वीरित्या पार पडली। या जलवाहिनीचे 110 किलोमीटरचं काम पूर्ण झाले। या जलवाहिनीच्या पाईपलाईनमधून 170 MLD पाण्याचा पुरवठा होणार आहे। गोंदियामध्ये मोबाईल दुकानासाठी IPCCS अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची व्याजासहित परतफेड करण्यासाठी हमी घेणाऱ्या व्यक्तीनेच स्वतःचा धनादेश दिला, त्यामुळे त्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी 3 महिन्यांचा कारावास तसंच धनादेशाची रक्कम 2 महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिलेत। नवी मुंबईतल्या APMC परिसरामध्ये एका स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली देह विक्री व्यवसाय चालत असल्याचं उघडकीस आलं। या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांनी 6 महिलांची सुटका केली आहे। अकोल्यातल्या आगरमध्ये मोरणा नदीमध्ये एका 4 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला। हा मुलगा घरातून खेळायला बाहेर गेला होता, मात्र यावेळी चिमुकल्याचा मृतदेह नदीत आढळला। या घटनेमुळे गावात शोक व्यक्त केला जातो। वर्ध्यातल्या खर्डा शिवारामध्ये 10,000 परत न केल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली। या तरुणाची हत्या करून तरुणाचा मृतदेह नदीत फेकला, तसंच रक्तानं माखलेले कपडे आरोपीनं जाळून नष्ट केले। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली। नवी मुंबईतल्या उलवेमध्ये रस्त्यावर एका महिलेचा खून करण्यात आला। अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं महिलेचा गळा चिरून खून केला, मात्र याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमध्ये पाण्याच्या शोधामध्ये 2 काळवीट विहिरीत पडले। यावेळी एकाचा मृत्यू झाला, तर एका काळवीटाला वाचवण्यात प्राणीमित्रांना यश आले। बचावकार्य हाती घेऊन या एका काळवीटाला जीवदान देण्यात आलं। सांगलीतल्या शिराळामध्ये पावसाच्या सरी कोसळताना मोराचं मनमोहक नृत्य पाहायला मिळालं। मोर पिसारा फुलून नाचत असतानाची मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झाली। पावसामुळे मोर हा लांडोरांच्या सानिध्यात बेधुंद होऊन नाचत होता। वाशिमच्या रिसोडमध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, तसंच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले। वाशिममधल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला विक्रमी दर मिळतो। या बाजारात हळदीला प्रति क्विंटल 22,100 रुपये इतका दर मिळतो। काळी हळद ही औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे, विविध रोगांवर उपयोगी ठरते, त्यामुळेच बाजारात या हळदीला विशेष मागणी आहे। नवी मुंबईमध्ये मालमत्तावर बिल आता ऑनलाईन भरता येणार आहे, तसंच मालमत्ता कर बिल 30 जूनपर्यंत भरल्यास मालमत्ता करावर 10% सवलत नागरिकांना देण्यात आली। तसंच विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनपा बचत गटांच्या महिलांची मदत घेतली जाते। कोरोनाचे राज्यामध्ये 56 सक्रिय रुग्ण आढळलेत। हे सर्व रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतले आहेत। यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 87 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 31 बरे झाल्यानं सध्या 56 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत। राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली। मुंबई पाठोपाठ पुण्यात सुद्धा कोरोनाचं पुनरागमन झाले। पुण्यामध्ये 87 वर्षाच्या वृद्धाला कोरोना झाला। कोरोना बाधितावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यामुळे पुण्यातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। धुळे शहरामध्ये 15 कोटी रुपयांचं आयुष हॉस्पिटल उभारलं जाणार आहे। खासदार शोभा बच्छाव यांनी रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली। देशपातळीवर आरोग्य सेवा क्षेत्रात क्षमता वाढवणं आणि विकसित करणं हा आयुष योजनेचा उद्देश आहे। कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचं रूप पालटणार आहे। 60 कोटींच्या निधीतून रुग्णालयाचं नूतनीकरण होणार आहे। शासनानं 60 कोटींचा निधी मंजूर केलाय, त्यातल्या पहिल्या टप्प्यातला निधी पालिकेला मिळालाय। पुण्यामध्ये कापडी कचऱ्यावर प्रक्रिया आता करण्यात येणार आहे। त्यासाठी पुणे महापालिकेला 75 टन क्षमतेचा प्रकल्प उभा केला जाणार आहे। पुणे शहरात दररोज मोठ्या प्रमाणात गाद्या, उशा, चिंध्यांसारख्या कापडी कचरा जमा होतो। सध्या या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्यानं तो साठवून ठेवावा लागतो, ज्यामुळे आग लागण्याचा आणि प्रदूषणाचा धोका वाढतो। महाडमधल्या सावित्री नदीतून गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली। पावसाळ्यात होणारी पुराची समस्या कमी करण्यासाठी नदीतून गाळ काढला जातो। या कामासाठी शासनानं 20 कोटी रुपये मंजूर केले।
मुंबईतल्या मेट्रो स्टेशनजवळ घर खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिले। एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली। लोकांची वाढती पसंती ही विकासकांच्या पथ्यावर पडते, त्यामुळे मेट्रो नजीकच्या घरांच्या किमती गेल्या 6 महिन्यात किमान 20% वाढल्यात। वाशिममधल्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्यात। त्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। यवतमाळमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून आपला संताप व्यक्त केला। यावेळी ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना तब्बल 2 तास कोंडून ठेवलं। याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या ज्येष्ठ नागरिकांचं श्रावण बाळ संजय गांधी योजनेचं निराधार पेन्शन थकीत आहे। 5 महिन्यांपासून थकीत असलेले हे पैसे तात्काळ मिळावेत, यासाठी साथी निराधार संघटनेच्या मुख्य संयोजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। धुळ्यामध्ये एसटी बसची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळते। नवापूर डेपोची एक बस साक्री धुळे रोडवर अक्षरशः मृत्यूचा खेळ खेळताना दिसली। या बसच्या समोरच्या उजव्या बाजूचा पत्रा 1 ते 1.5 फूट बाहेर निघाला। तो रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येकासाठी टांगती तलवार बनलाय। भंडाऱ्यातल्या जांभुरामध्ये 60 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या वतीनं मामा तलाव दुरुस्तीचं काम सुरू आहे। मात्र कंत्राटदार स्वतःच्या मर्जीनं काम करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। तसंच कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यानं पुन्हा तलावाची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे। तरी सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण होणं अशक्य आहे, अशी माहिती पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली। आतापर्यंत केवळ 65% कामच पूर्ण झालं असून 35% काम अपूर्ण आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं निकृष्ट असल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला। नंदुरबारच्या शहादा शहरातल्या जुन्या खेतिया रस्त्याची दुरवस्था झाली, त्यामुळे या परिसरातले रहिवासी आक्रमक झाले। तसंच 4 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात कमबॅक झालं। राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे। भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीमुळे नाशिकमध्ये नवा ट्विस्ट आला। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी रेस वाढण्याची शक्यता आहे, कारण सध्या भाजप आणि शिवसेनेनं पालकमंत्रीपदावर दावा केल्यानं गिरीश महाजनांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली। आता भुजबळांच्या रूपानं दोघात तिसरा आल्यानं नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शर्यत वाढण्याची शक्यता आहे। भुजबळांना धनंजय मुंडेंचं खातं मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता मंत्रालयात हालचाली सुरू झाल्यात। भुजबळांना मुंडेंच्या मंत्रालयातल्या 204 क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे 204 क्रमांकाच्या कक्षात साफसफाईचं काम सुरू झालं। भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला। अजित पवार जातीयवादी लोक पोचतायत असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला असून अजित पवारांना किंमत मोजावी लागेल असा इशाराही दिला। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येवल्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला। पेढे वाटून समर्थकांनी आनंद व्यक्त केला। जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या हिवरखेडा इथं महिलांच्या बचत गटाच्या सोलर ड्राइंग प्रकल्पाचं उद्घाटन झालं। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या आर्थिक विकास आणि उत्पन्न वाढ योजनेअंतर्गत वेगवेगळ्या फळांचं भाज्यांच्या पावडर संदर्भातला भव्य प्रकल्प साकारला जाणार आहे। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोडांनी घेतलेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली, त्यामुळे संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं न मिळाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा संजय राठोडांनी दिला। जळगावमध्ये 258 कृषी सेवकांनी काम बंद आंदोलन केले। विविध मागण्यांसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मात्र या कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या विविध 28 योजना रखडल्या। 6 जूनला तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना याबाबतचं निवेदन दिलं।
नंदुरबारमध्ये रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईमध्ये रेशन भरलेले 3 ट्रक जप्त करण्यात आले। गरिबांच्या हक्काच्या रेशनची गुजरातमध्ये विक्री करण्यात येत होती। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या वझूरच्या गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे 3 तराफे आणि अन्य साहित्य गंगाखेड पोलिसांनी जाळून नष्ट केले। इथे अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। हिंगोली शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय। काही घरावर वीज कोसळल्याने घरातले विद्युत उपकरणं जळाल्याची घटना घडली। वीज घरावर पडताच घरातले लाईट, पंखा आणि एसी जळाले। सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे 240 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक केळी, आंबा, द्राक्षांचं, पालेभाज्यांचं नुकसान झालंय। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पावसामुळे कोथिंबीरीची आवक घटल्यानं पुणे मार्केट यार्डमधल्या घाऊक बाजारात कोथिंबीरच्या दरात जुडीमागे 5 रुपयांची वाढ झाली। कोथिंबीर जुडीसाठी 15 ते 20 रुपये दर मिळतो। दुसरीकडे मेथीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 30,000वरून 60,000 जुडींवर गेली। त्यामुळे मेथीच्या भावामध्ये 10 रुपयांची घट झाली। पिंपरी चिंचवडमध्ये निगडी इथं मेट्रोच्या कामामुळे पुन्हा पाईपलाईन फुटली। यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। रस्त्यावर पाण्याचे लोट साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। दरम्यान उन्हाळ्यात अशा प्रकारच्या वारंवार घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार ग्रामपंचायतीकडून दूषित पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय। अनेक वर्षांपासून शेलू बाजार गावातल्या नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाणी पिण्यास भाग पाडलं जातं। या दूषित पाण्यामुळे साथीचा प्रादुर्भाव झालाय। गेल्या 15 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला असताना नाशिक जिल्ह्यातल्या टँकरची संख्या 170 वर पोहोचली। 656 गावं आणि वाड्यांची तहान टँकरद्वारे भागवली जाते। जिल्ह्यातल्या नांदगाव आणि येवला सर्वाधिक तहानलेले तालुक्यात। या तालुक्यांमध्ये 65 टँकर असून 130 पेक्षा अधिक फेऱ्या दररोज केल्या जातात। ठाण्यातल्या मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळच्या रस्त्याच्या कडेला अजगर आढळला। या अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। यावेळी घटनास्थळी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे कर्मचारी उपस्थित होते। सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही। या अजगराला पकडून जंगलामध्ये सुरक्षित सोडण्यात आले। शिरूरच्या चांडोळ इथं बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 45 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झालेत। बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं वनपर्यटन क्षेत्रात मोर पिसारा फुलून नृत्य करताना दिसला। सकाळी 6 वाजता मोरानं आपला पिसारा फुलून फेरफटका मारला। औंढा इथल्या पक्षीप्रेमी लल्ला देव यांनी हे मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आनंद परांजपेंनी पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली। पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। प्रत्येक जिल्ह्याला कोण पालकमंत्री असावं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं परांजपे यांनी म्हटलं। सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण टिकावं अशा प्रकारचे प्रयत्न केलेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आनंद परांजपे यांनी दिली। त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही हीच भूमिका महायुती सरकारची आहे असं ते म्हणाले।